बेलाटी येथील संत बाळूमामा मंदिर येथे मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बेलाटी येथे संत बाळूमामा व माता सत्यव्वा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच मंगल कार्यालय आणि मेंढी तळाचे भूमिपूजन याचबरोबर भक्तिनिवास लोकार्पण असे कार्यक्रम दिनांक 30 मार्च रोजी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहेत। 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान विविध कार्यक्रम होत असून यात 25 मार्चला अभिषेक, दिवसभर भजन कीर्तन, महाप्रसाद होईल। याचबरोबर 26 मार्च रोजी भंडारा उत्सव, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, 27 मार्चला कीर्तन, भारूड ओव्यांचे कार्यक्रम दिवसभर होतील। 28 मार्चला श्याम महाराज यांचं कीर्तन तर 29 रोजी बाळूमामा पालखी सोहळा होणार आहे। 30 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून मान्यवर नेते मंडळीच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटन, मूर्ती प्रतिष्ठापना होईल। या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार दत्ता भरणे, चेतन नरोटे, नरेंद्र काळे आदी उपस्थित राहणार आहेत। आमचा जो सप्ताह आहे 7 दिवसामध्ये जे कार्यक्रम होणार आहे, संत बाळूमामा यांच्या नावावर या ठिकाणी मंगल कार्यालय त्या ठिकाणी काढलेलं आहे। जे गरजू त्यांचे लग्न होणार असतील, आता बघता बाहेर फार हॉलला सभामंडळाला फार पैसे मोजा लागतात। कमी ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक सेवाभावी संस्था म्हणून त्या ठिकाणी कमी पैशामध्ये लग्न कार्यालयाचे उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे। बाळूमामाच्या पत्नी सत्यव्वा देवी त्यांची मूर्ती स्थापना आपल्या राम शिंदे साहेब यांच्या हातून त्या मूर्ती स्थापना होणार आहे। बाळूमामाच्या नावावर अलीकडच्या काळामध्ये काही लोक मेंढपाळ आणून द्यायला, मेंढी पालन हे स्थळ त्या ठिकाणी त्याचं देखील उद्घाटन होणार आहे। पत्रकार परिषदेत ही माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली। यावेळी चेतन नरोटे, देवेंद्र मदने, दिलीप देवकते, रामभाऊ दुधाळ, आप्पा सलगर, सिद्धराम चोपडे, लखन भोसले आदी उपस्थित होते।